विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील हा पहिला श्लोक आहे. 84 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीचं मंगल म्हणा प्रस्तावना म्हणा केलेली आहे आणि आता मूळ ग्रंथाला भगवद्गीतेला आरंभ या श्लोकापासून होतो आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहू. धृतराष्ट्र उवाच संजय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवाः मामकाः च एव पांडवाः किम अकुर्वत. त्याचा अर्थ असा होतो, धृतराष्ट्र म्हणाला, संजय, हे संजया, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्माचं स्थान किंवा पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रामध्ये समवेताः युयुत्सवाः, जमलेले युद्धाची इच्छा करणारे असे मामकाः, माझे म्हणजे दुर्योधनादी हे माझे पुत्र, च एव पांडवाः, तसेच जे पांडव आहेत, किम अकुर्वत, काय करते झाले, त्यांनी काय केलं, असा काय केलेला आहे त्याने प्रश्न विचारलेला आहे. हे संजया, धर्माचं स्थान असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये एकत्र जमलेले, युद्धाच्या इच्छेनं एकत्रित आलेले, युद्धाची इच्छा करणारे माझे आणि पांडूचे जे पुत्र आहेत त्यांनी काय केलं. आता या भगवद्गीतेचा आरंभ धृतराष्ट्राच्या प्रश्नाने झालेला आहे. त्याची पार्श्वभूमी आपणा सर्वांना ज्ञात आहे. पांडवांचा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपल्यानंतर पांडव पुन्हा हस्तिनापुराला आले आणि त्यांनी धर्माप्रमाणे, तसेच 12 वर्षाच्या वनवासाला जाण्यापूर्वी पांडव आणि कौरवांच्या मध्ये झालेला जो करार होता त्या कराराप्रमाणे अर्धराज्य दुर्योधनाला मागितलं. पण दुर्योधन हा मुळातच काय आहे, सत्ता पिपासू आहे आणि त्याला या 12-14 वर्षे सत्तेची जी चटक लागलेली असल्यामुळं त्यानं पांडवांना त्यांच्या वाट्याचं असलेलं अर्धराज्य देण्याचं नाकारलं. उलट युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी ही मी पांडवांना देणार नाही असा हट्ट धरून तो बसला. दुराग्रह त्याने बाळगलेला आहे. आता युद्ध करणं ही काही चांगली गोष्ट नाही हे जाणत असूनही पांडवांसारख्या धर्मात्म्या लोकांना मात्र त्या युद्धाला सामोरं जावं लागत आहे. युद्धाची तयारी झाली, सर्वजण त्या युद्धभूमीवर पोहोचले. आपापल्या पक्षामध्ये ते उभे आहेत. आता इकडं हस्तिनापुरामध्ये जो धृतराष्ट्र आहे त्या धृतराष्ट्राला युद्धभूमीवरती नेमकं काय चाललेलं आहे तो वृत्तांत कथन करण्याकरिता त्या संजयाची काय केलेली आहे, योजना केलेली आहे. थोडक्यात मी आपल्याला सांगतो. त्या संजयाला दिव्यदृष्टी व्यासांच्या कृपेनं प्राप्त झालेली आहे. त्याला त्या हस्तिनापुरामध्ये बसून दूरदर्शन आणि दूरश्रवण शक्ती प्राप्त झालेली आहे. आणि केवळ दूरदर्शन आणि दूरश्रवणच नव्हे तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या योद्ध्यांच्या मनामध्ये देखील काय
भावना येत आहेत हेही तो जाणू शकतो आहे. त्याची योजनाच मुळी त्या धृतराष्ट्राला युद्धवृत्तांत कथन करण्याकरिता केलेली आहे. तो धृतराष्ट्र त्या संजयाला विचारतोय की संजया, त्या धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती, पुण्यभूमी असलेल्या, धर्माचं स्थान असलेल्या त्या कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र एकत्रित जे झालेले आहेत, युद्धाची इच्छा करत आहेत, त्यांनी आतापर्यंत काय केलं? मी बोललो काल, जगाचा मोह नाहीसा करणारं ज्ञान देणारा हा भगवद्गीता ग्रंथ, पण त्याचा आरंभ सर्वात मोहांध असलेला धृतराष्ट्र त्याच्या बोलण्याने झालेला आहे. गीता ही काय करते तर मोहरूपी महिषासुराचा नाश करते. काल आपण ओझरतं पाहिलं होतं. अर्जुनाला सुद्धा झालेला मोह तो दूर करण्याकरिताच भगवंताने यामध्ये काय सांगितलं? ज्ञान सांगितलेलं आहे. अर्जुन हा केवळ काय आहे? मानवी जीवांचा काय आहे? प्रतिनिधी आहे. अर्जुनाला सांगितलं म्हणजे अर्जुनाच्या निमित्तानं सांगितलं. अर्जुनम निमित्तीकृत्य आह भगवान वासुदेव. तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे ज्ञानभराय म्हणतात. अर्जुनाचं काय केलेलं आहे? निमित्त केलेलं आहे. आणि हे ज्ञान कोणाला दिलेलं आहे? संपूर्ण जगाला दिलेलं आहे, जेणेकरून या जीवांचा मोह काय व्हावा? नष्ट व्हावा. आणि या मोहनिद्रेमध्ये असलेले जीव काय व्हावेत? जागे व्हावेत. या मोहनिद्रेमध्ये असलेले हे जीव जे दुःख भोगत आहेत त्यांचं दुःख दूर व्हावं असं ज्ञान हा ग्रंथ देतो आहे. पण त्याचा आरंभ मात्र सर्वात मोहांध असलेला जो धृतराष्ट्र त्याच्या बोलण्यानं झालेला आहे. धृतम राष्ट्रम येन स धृतराष्ट्र हा. ज्यानं राष्ट्र म्हणजे राज्य काय केलेलं आहे? धरून ठेवलेलं आहे. त्याच्या स्वनाम धन्याचा आहे तसा तो. त्याचं नाव आणि त्याचा होणारा अर्थ बरोबर जुळतोय. त्याचं नाव काय? धृतराष्ट्र. काय अर्थ आहे त्याचा? ज्यानं राष्ट्र काय केलेलं आहे? धरून ठेवलेलं आहे. त्याचा आहे का ते? खरा राजा आहे का तो? नाही. त्याच्याकडे फक्त ते सोपवलेलं आहे. हे पांडव मोठे होईपर्यंत पांडवांच्या वाट्याचं राज्य आहे. तर त्यानं काय केलं? धरून ठेवलं. आणि आपल्या पुत्राला राजा करण्याच्या मार्गावर तो आहे. दुर्योधनाला माझं तेही माझं, भावाचं तेही माझंच, अशी वृत्ती ज्यांची आहे ते सगळे काय आहेत? धृतराष्ट्र आहेत. आणि सगळे धृतराष्ट्र आंधळेच असतात. लक्षात आलं का? त्यांना काही दिसत नाही. हा धृतराष्ट्र जसा जन्मांध आहे तसाच तो मोहांधही आहे. अंध म्हणजे काय? डोळे नसलेला, दृष्टी नसलेला, ज्याला दिसत नाही त्याला काय म्हणतो आपण? आंधळा. केवळ चर्मचक्षू नसले म्हणजे दिसत नाही एवढंच नाही. चर्मचक्षू असूनही जर मोह असेल तरी देखील समोर जसं आहे तसं दिसत नाही. लोभ असेल, लोभाने अंध झालेली माणसं. कामांध, कामविकाराने अंध झालेली माणसं, त्यांना सुद्धा समोरचं दिसत नाही. कामातुराणाम न भयम न लज्जा. श्लोक आहे की नाही एक मोठा? क्षुधातुराणाम न रुचिर्न वेला, अर्थातुराणाम न गुरुर्न बंधू, विद्यातुराणाम न सुखम न निद्रा. 2-4 गोष्टी सांगितल्या. विद्यातुर, ज्याला केवळ विद्या हवी आहे, ज्ञान हवं आहे, त्याला सुखही नाही आणि त्याला झोपही नाही.
कुतः सुखार्थिनो विद्या, त्या चाणक्यानं म्हटल्याप्रमाणे ज्याला सुखही हवंय, झोपाही काढायच्या आणि विद्याही प्राप्त, काय त्याच्या टिंबटिंबने ठेवली का? लक्षात. कुतः सुखार्थिनो विद्या विद्यार्थिनः कुतो सुखम, विद्यार्थ्याला कसलं आलंय सुख? विद्यातुराना न सुखम न निद्रा. मध्यरात्री लक्षात आलं एखादं तर एखादी गोष्ट तरी ती लिहून ठेवावी लागते, नाही तर स्मृतीतून निघून जात असते. जो विद्यातुरा आहे त्याला सुखही नाही आणि झोपही नाही. अर्थातुराणाम न गुरुर्न बंधुः, ज्याला केवळ पैसे हवे आहेत, अर्थातुर आहे, त्याला गुरु कळत नाही आणि भाऊ कळत नाही, फसवणंच कळतं फक्त. कामातुराणाम न भयम न लज्जा, जो कामातुर आहे त्याला भयही नाही आणि लाजही नाही. तुकोबारायांनी याच्यात आणखी भर टाकली. कामातुरा ना लाज ना भय ना विचार असं म्हटलेलं. विचार शब्द अधिक घातलेला आहे, या श्लोकापेक्षा अधिक शब्द तुकोबारायांनी वापरलेला आहे. कामातुरानाम न भयम न लज्जा, त्यांनी दोनच वापरले. कामातुर माणसाला भयही नाही आणि लाजही नाही. तुकोबाराय म्हटले भयही नाही, लाजही नाही आणि विचारही नाही म्हटले. आणि क्षुधातुरानाम न रुचिर न वेला, आणि जे क्षुधातुर आहेत, प्रचंड भूक लागलेली आहे, त्यांना काय पदार्थ वाढलेत, आवडीचे आहेत की नाहीत, आणि वेळ किती झालेली आहे हेही कळत नाही. मध्यरात्री 2 वाजता सुद्धा जेवतात माणसं. तर प्रचंड भूक लागली असेल आणि भुकेची वेळ होऊन गेलेली असेल, त्या वेळेला जर खाल्लेलं नसेल आणि रुचीही नाही, जो पदार्थ समोर येईल तो रुचीनं काय करतो, तो खात असतो. मला एवढंच सांगायचं होतं. कामातुरानाम न भयम न लज्जा. कामातुर मनुष्यसुद्धा अंध झालेला असतो, त्याला काही कळत नाही. लोभानं अंध झालेला असतो, त्याला सुद्धा पुढचा कोण आहे याचा विचार तो करत नाही. मोहानं अंध झालेला, त्याला सुद्धा पुढचं काही दिसत नाही. हा धृतराष्ट्र केवळ चर्मचक्षुनेच अंध होता असं नाही, तर तो मोहानं देखील पूर्णपणे अंध झालेला होता. त्यामुळं सगळं जाणत असूनही तो काही शिकलेला नव्हता. काय पूर्वीचे राजे लोक सगळ्या शास्त्रामध्ये निपुण असायचे. गुरुकुल पद्धतीनं शिक्षण त्यांनी घेतलेलं असल्यामुळं सगळ्या शास्त्राचं ज्ञान त्यांना असायचं. सगळं कळत होतं त्यांना, नीती धर्म सगळं कळत होतं. पण हा शिकलेला असून देखील सत्याचा तो पक्षपाती नव्हता. ज्ञानोबाराय बोलतील तरी पुत्र स्नेहे मोहितू, त्या एका शब्दात धृतराष्ट्राचं वर्णन ज्ञानोबारायांनी करून टाकलेलं आहे. आपल्या पुत्राच्या स्नेहानं तो काय झालेला होता, मोहित झालेला होता, अंध झालेला होता. त्या महाभारताचा अभ्यास करताना अनेक वेळेस असं आपल्याला वाटतं की त्या शकुनीनं त्या दुर्योधनाला बिघडवलं आहे ना. आणि तेव्हापासून काय त्या नीतिशास्त्रकारांनी सुद्धा सांगितलं, मातुल गृहनाशकः, मामाला घरी थांबून देऊ नका म्हटले. लक्षात आलं का? पूर्वीच्या काळी साधारणतः मामा आणि भाचे यांचं वय जवळजवळ सारखंच असायचं, आणि ते भाचे लोक बिघडवायला मामा अनेक वेळेस कारण ठरायचे. म्हणून त्या चाणक्यानेच लिहून ठेवलं कोणाकोणापासून कशा कशाचा नाश होतो. त्याच्यात सांगितलं त्याने, मातुला हा गृहनाशकः, मातुला म्हणजे मामा, तो घराचा काय करत असतो, नाश. त्या शकुनीला पाहूनच तसं बोललंय की काय. पण गोष्ट खरी अशी होती की त्या दुर्योधनाचा त्यानं धरलेला हट्ट खरं कोण पुरवत होतं, धृतराष्ट्र पुरवायचं. थोडक्यात सांगतो तुम्हाला एका वाक्यात. दुर्योधन चुकीच्या गोष्टीचा काय करायचा, हट्ट धरायचा. तो शकुनी त्याला तसं करायला भाग पाडायचा, आणि धृतराष्ट्राकडून काय करायचे, ते अनुमती मिळवायची, परवानगी मिळवायची.
सुरुवातीला तो धृतराष्ट्र काय करायचा, नकार द्यायचा, अरे ही चुकीची गोष्ट आहे, ही केली नाही पाहिजे. त्या वाचणाऱ्याला वाटतं धृतराष्ट्र किती चांगला आहे, तो आपल्या मुलाला वाईट गोष्टीपासून काय करतोय, वाचवतोय. पण तसं नव्हतं. त्या धृतराष्ट्राचीच भावना असायची की याने हे काम केलं पाहिजे आणि अधिक त्वेषानं जोशानं केलं पाहिजे, म्हणून अगोदर परवानगी नाकारायचा आणि नंतर त्याने खूपच हट्ट धरला, मग ठीक आहे तुला वाटतं तसं कर. याच्याच मनात असायचं त्याने तसं केलं पाहिजे, पण अगोदर तो काय करायचा, अनुमती देत नसायचा. अत्यंत कुटील पात्र सगळ्यात जर महाभारतात कोणतं असेल तर ते धृतराष्ट्र आहे. तो शकुनी आहे ना, 1% सुद्धा कुटील नाही त्या धृतराष्ट्रापुढे, उगीच बदनाम होऊन गेला फुकटचा. हा मात्र फार काय आहे, कुटील आहे. कूटनीती शिकलेला होता. कोण? धृतराष्ट्र. त्याचा एक आचार्य आहे कणिक नावाचा, त्याच्याकडं त्यानं कूटनीतीचं ज्ञान मिळवलेलं होतं. लक्षात आलं का? एक श्लोक मी कधीतरी सांगितला होता पहा, त्या कूटनीतीतला. त्या गमतीनं आम्ही ते घटम भिंद्यात पटम छिंद्यात करोतुरा सभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत, हा जो श्लोक सांगत असतो गमतीनं, तो कूटनीतीतलाच आहे. काही करावं माणसानं पण प्रसिद्धी मिळवावी. भले अंगावरले धडवस्त्र असलेले फाडावेत, घरातील चांगली भांडी रस्त्यावर आणून आपटून फोडावी, झालं तर त्या गाढवावर का बसणं होईना, पण माणसानं काय करावं, प्रसिद्ध व्हावं. कूटनीती हा सॉफ्ट असलेला श्लोक मी सांगितलं, भयंकर आलेलं आहे त्याच्यात. कसं कोणाला फसवावं, कसं कोणाचं राज्य हडपावं, कसं कोणाचा विश्वास संपादन करून त्याचा केसानेच काय करावा, गळा कापावा, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. ते सुद्धा शिकलेला होता. कोण? धृतराष्ट्र. हा मोहांध झालेला आहे. काही करावं ना आपल्या पुत्रालाच काय करावं, हस्तिनापूरचा राजा करावं, असं त्याचा मानस आहे. केवळ हा बाह्य चक्षुने अंध नाही आहे, त्याच्यामध्ये असलेल्या अनेक पाशवी गुणांमुळं, दुर्गुणांमुळं तो काय आहे, अधिक आंधळा बनलेला आहे. दुसऱ्याची मालमत्ता लुबाडून स्वतः उपभोग घेण्याची त्याची काय आहे, वृत्ती आहे. बळ संपत्ती मदानं तो काय झालेला आहे, धुंद झालेला आहे, आंधळा आहे. आता आंधळे पांगळे वगैरे असतात ना, त्या प्रकरणातले अभंग, ते आंधळे म्हणजे काय, केवळ चर्मचक्षुने आंधळे, तसं वर्णन नसतंय. आत्री स्मृतीमध्ये एक वचन आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे, श्रुती आणि स्मृती म्हणजे वेद आणि शास्त्र हे दोन डोळे देवानं निर्माण केलेले आहेत. त्यातील एकाचं ज्ञान ज्याला नाही, एकाचं ज्ञान आहे, त्याला म्हणतात काणा. एक डोळा असलेल्या माणसाला काय म्हणतात, काणा. आणि दोही गोष्टींचं ज्ञान नाही, त्याला म्हणतात द्वाभ्याम अंध प्रकीर्तितः. श्रुतीचं ज्ञान नाही, स्मृतीचं आहे, तो काना. आणि दोन्हीचंही ज्ञान नाही, दोन्ही नेत्र आंधळे. आता याला तर सगळ्या शास्त्राचं ज्ञान असून देखील हा काय आहे, आंधळा आहे. आणि तो विचारतोय कुणाला, संजयाला, की माझे आणि पांडूचे पुत्र धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने गेलेले आहेत, एकत्रित झालेले आहेत, त्यांनी तेथे जाऊन काय केलं. आता युद्धभूमीवर कशासाठी जात असतात माणसं, युद्ध करायलाच. त्याला माहीत नाही का तिथं जाऊन काय करणार आहे, तिथं जाऊन काय क्रिकेट खेळायला गेलेत का, ते युद्धच करायला गेलेले आहेत. पण त्याचा जो प्रश्न आहे, त्याच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे. भीतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. सज्जनांच्या मनामध्ये असलेली भीती वेगळी, आणि दुर्गुणी दुर्जन लोकांच्या मनामध्ये असलेली भीती वेगळी. सज्जनांच्या मनामध्ये काय भीती असते, कदाचित आपली मुलं कुसंगतीमध्ये जाऊन बिघडतील की काय, अशी भीती असते. कुणाच्या मनात, सज्जन लोकांच्या. दुर्जन हा धृतराष्ट्र, याच्या मनात काय भीती आहे,
याच्या मनात भीती आहे. युद्धभूमीवर गेलेत हे खरं आहे, कुरुक्षेत्रावर गेलेत ही गोष्ट खरी आहे, पण त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणतात ना, ती पुण्यभूमी आहे. कदाचित त्या पुण्यभूमीमध्ये गेल्यानंतर माझ्या पुत्राची बुद्धी चांगली होते की काय, लक्षात आलं का? आणि जर त्यांच्यामध्ये सात्विकता निर्माण झालीच आणि त्यांनी तिकडं परस्परच विचार केला की हे पांडवांनो तुमचं हे राज्य घेऊन टाका, तर आपण जे आयुष्यभर केलं ते सगळं मातीत जातंय की काय, ही भीती आहे. लक्षात आलं का? दुर्जनाची भीती पहा. त्यांना वाटतं आपली मुलं मंदिरात जाऊन बिघडतात की काय, असं ज्यांना वाटतं ते धृतराष्ट्र. वाटते की नाही अनेक लोकांना? उठसूट काय पोरा लागली चट धरिली वाट देवळाची, आम्हा कोणी नव्हते ऐसे हेची पिसे निवडले. आमच्या कुळात असं कोणी नव्हतं बाबा म्हटले. मंदिराचा आणि आमचा संबंध कधीतरी यायचा. या पोराला काय झालंय कुणास ठाऊक, उठलं की देवळात जातंय म्हटले. असं आहे. आमच्या कुळ परंपराचा नाश करतंय की काय, हे अशी भीती दुर्जन लोकांना असते. त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये एक अनामिक भीती आहे की कदाचित त्या पुण्यभूमीच्या प्रभावानं हे माझे दुर्जन असलेले पुत्र, त्यांच्या मनामध्ये सात्विक भावना निर्माण जर झाली आणि हे राज्य आपलं नसूनही आपण काय केलेलं आहे, बळीच बळकावलेलं आहे, हे यांना देऊन टाकावं असं जर कदाचित वाटलं तर, आणि तसं झालंय की काय, म्हणून तो विचारतो किम अकुर्वत संजय. हे संजय त्यांनी तेथे जाऊन काय केलं? आता युद्धभूमीवर गेल्यानंतर काय करतील? युद्धच करतील की नाही, पण तरी देखील त्याच्या मनामध्ये काय आहे, भीती आहे. कारण ज्या कुरुक्षेत्रावर हे युद्ध करण्याकरिता गेलेले आहेत त्याला काय म्हणतात, धर्मक्षेत्र असं काय आहे नाव आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कसं कुरुक्षेत्र? जे धर्मक्षेत्र आहे असं कुरुक्षेत्र, जे धर्मालय म्हणे जे ज्ञानोबाराय बोलतील. पुण्यक्षेत्र, ज्या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी थोर साधू संतांनी काय केले आहे, तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्येचा प्रभाव त्या भूमीवरती झालेला आहे. तसं तर तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे भूमी अवघी शुद्ध जाना अमंगळ हे वासना. सगळी भूमी शुद्धच आहे, पण त्या भूमीवर वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असलेल्या भावना मंगल आहेत की अमंगल आहेत, त्यावरून त्या भूमीचं मांगल्य किंवा अमांगल्य सांगण्यात येत असतं. मंदिरं, मठ, यज्ञशाळा, पाठशाळा, गोशाळा, नदी तीर, पर्वतमस्तक या गोष्टी पवित्र मानण्यात आलेल्या आहेत. कशामुळं? त्या ठिकाणी साधू संतांनी वर्षानुवर्षे तपश्चर्या केलेली असते, नामसाधना, भजन, कीर्तन केलेलं असतं, म्हणून त्या भूमीला काय आलेलं असतं, पावित्र्य आलेलं असतं. मंदिरात गेल्यानंतर, मठात गेल्यानंतर मन काय होतं, आपोआप एकाग्र होतं, शांत होतं, स्थिर होतं. मद्यालय, नृत्यालय हे जे असतात तिथं भूमीला काय आलेलं असतं, अपावित्र्य आलेलं असतं. कशामुळं? तेथे वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असलेल्या वासना, त्यानुसार त्या भूमीला मालिन्य आलेलं असतं. हे जे कुरुक्षेत्र आहे, जे युद्धभूमी आहे, तिचं नाव आहे धर्मक्षेत्र. तिथं थोर ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली असल्यामुळं ती पुण्यभूमी आहे. आणि तिथे जाऊन कदाचित यांचा विचार बदलतो की काय, उलट आनंद व्हायला पाहिजे होता. एखादा सात्विक बाप असता तर काय म्हटलं असतं, बरं झालं युद्ध करायला गेले, पण युद्ध न करताच त्यांनी आपापसात काय केलं, समेट केलं. पण हा दुष्ट असल्यामुळं यालाही वाटतंय काय व्हावं, युद्ध व्हावं, त्या पांडवांचा नायनाट व्हावा, नाश व्हावा आणि सगळं राज्य मला प्राप्त व्हावं. त्या कुरुक्षेत्राला जे धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे त्याची 2-3 कारणं शास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. धर्मप्रधानत्वात, धर्मप्रदत्वात वा धर्मक्षतात्रायते इति धर्मक्षेत्रम. का म्हटलेलं आहे त्याला धर्मक्षेत्र?
धर्मप्रधानत्वात हे पहिलं कारण, धर्मप्रदत्वात हे दुसरं कारण, आणि धर्मक्षतात्रायते हे तिसरं कारण. त्याला काय म्हणण्याचं? धर्मक्षेत्र म्हणण्याचं आहे. ते कुरुक्षेत्र, पण त्याला काय म्हणतात? म्हणण्यात येतं धर्मक्षेत्र. त्याची ही 3 कारणं सांगितली. धर्मप्रधानत्वात, ज्या क्षेत्रामध्ये धर्मालाच प्राधान्य दिलं जातं त्याला म्हणतात धर्मक्षेत्र. मनुष्यामध्ये धार्मिक आणि अधार्मिक अशा स्वभावता काय आहेत? 2 प्रवृत्ती आहेतच. त्यानुसार, त्या प्रवृत्तीनुसार तो कर्मामध्ये काय होत असतो? रत होतो, प्रवृत्त होत असतो. पण एखादं स्थान असंही असतं की तेथे गेल्यानंतर त्याच्या मनातील पापभावना ह्या काय होतात? नष्ट होतात, आणि सहजच त्याची वृत्ती पुण्यकर्माकडे वळते. त्याच्या धार्मिक वृत्तींचा काय होतो? उत्कर्ष ज्या ठिकाणी गेल्यानंतर होतो. हा त्याचा प्रभाव नसतो, त्या भूमीचा काय असतो? प्रभाव असतो. म्हणून धर्मप्रधानत्वात धर्मक्षेत्र हे एक कारण. धर्मप्रदत्वात, धर्म प्रदान करणारं क्षेत्र म्हणून धर्मक्षेत्र. हे पहा, काही ठिकाणी जाऊन पुण्य करावं लागतं, ते पुण्य अनेक पटीनं प्राप्त होतं, ही गोष्ट खरी आहे. सामान्य ठिकाणी केलेलं पुण्य आणि तीर्थात केलेलं पुण्य यामध्ये जो भेद सांगण्यात येतो, फरक सांगण्यात येतो, तो याकरिताच. येथे एक शीतदिधलिया अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कुठं? त्या पुण्यक्षेत्रामध्ये. तेथे जाऊन पुण्य करावं लागतं. भलं थोडं केलं तरी फळ अधिक प्राप्त होतं. पण काही भूमी अशा असतात की तेथे जाऊन काही करावं लागत नाहीत, तेथे जाणं हेच पुण्यकारक मानण्यात येतं. तेथे फक्त आपण प्रवेश केला त्या भूमीत की पुण्य झालंच. तिथे जाऊन पुण्यकारक काही गोष्टी कराव्या लागतातच असं नाही. ते क्षेत्रच, ती भूमीच पुण्य प्रदान करते. धर्मप्रदत्वात धर्मक्षेत्र हे दुसरं कारण. आणि धर्मक्षतात्रायते इति वा धर्मक्षेत्रम. धर्मक्षयापासून मनुष्याचं जे रक्षण करतं त्याला म्हणतात धर्मक्षेत्र. धर्मक्षय, अधर्मानं वागणं, धर्माचा नाश होणं, या गोष्टीपासून जे क्षेत्र आपलं काय करतं? रक्षण करतं, त्याला काय म्हणतात? धर्मक्षेत्र. ते कुरुक्षेत्र अशा रीतीनं धर्मक्षेत्र आहे, याची जाणीव त्या आंधळ्या असलेल्या धृतराष्ट्राला आहे की तेथे गेल्यानंतर या 3 कारणापैकी कोणत्या का होईना कारणाने जर माझे मुलं धार्मिक बिर्मिक झाले तर त्याची भीती पहा बरं का. त्याची काय भीती आहे? माझे मुलं जर कदाचित त्या पांडवांसारखे सात्विकच झाले आणि देऊनच टाकलं सगळं राज्य तर आपण भिकेलाच लागू. म्हणून त्यांनी नेमकं तिथे जाऊन काय केलं हा काय करतो आहे? तो प्रश्न विचारतो आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया, त्या धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रावरती एकत्रित झालेले युद्धाची इच्छा करणारे माझे आणि पांडूचे जे पुत्र त्यांनी काय केलं? त्या मामकाः आणि पांडवाः या पदातूनच लक्षात येतं की तो पक्षपाती आहे. ते पांडव जे होते ते त्याचे नव्हते का? त्याच्या सख्या भावाची मुलं होती. पण तरी देखील तो काय म्हणतो? कोण गेलेलं आहे तिथं? त्याने एवढंच म्हणायला पाहिजे, आमची मुलं तिथं गेलेली आहेत, त्यांनी काय केलं हे संजय जरा बघून सांग, तुला दिसतंय तिथलं. नाही, तो काय म्हणतो? मामकाः माझे आणि पांडूची. हे मामकाः पांडवा ही वृत्ती ज्याच्या अंतकरणात आहे ते सगळे धृतराष्ट्र आहेत. लक्षात आलं? हा भेद माझे, माझ्या भावाचे, हा भेद ज्याच्या ज्याच्या मनात आहे ते सगळे लोक कोण आहेत? धृतराष्ट्र आहेत. आणि ते सगळे अंध आहेत. तो विचारतोय की त्या धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये माझे आणि पांडूचे पुत्र जे गेलेले आहेत युद्धाच्या इच्छेनं, त्यांनी काय केलं?
त्यावर ज्ञानोबा राय लिहितात, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र पुसतू असे. पुत्र स्नेहानं मोहित झालेला धृतराष्ट्र विचारतो आहे, काय म्हणतो आहे, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. हे संजया, कुरुक्षेत्रीची मातू सांगे, त्या कुरुक्षेत्रावर झालेला वृत्तांत तू मला सांग. त्या व्यासांनी म्हटलं होतं त्या धृतराष्ट्राला, मी तुला काय करतो, दृष्टी देतो, तुला इथं बसल्या बसल्या कुरुक्षेत्रावर काय घडेल, घडणार आहे ते सगळं तुला दिसेल. तर तो काय म्हटला, सगळा जन्म माझा आता आंधळेपणात गेला आणि शेवटी कुळाचा होणारा नाश मी माझ्या डोळ्याने कशाला पाहू, फक्त तिथं काय घडतंय ते कळण्याची काही सोय मला करून दिली तर बरं होईल. म्हणून मग व्यासांनी कृपा केली कोणावरती, संजयावर. सम्यक जयती इति संजया. इंद्रिय जयी आहे त्याला काय म्हणतात, संजय म्हणतात. दिव्य दृष्टी कुणालाही प्राप्त होत नसते, व्यास कुणावरही फुकट कृपा करत नाहीत. संजयावर कृपा केली, तो कोण आहे, इंद्रिय जयी आहे, संयमी आहे, म्हणून त्याच्यावर काय केली, कृपा केली आणि त्याला ती दिव्य दृष्टी प्रदान केली. त्याला केवळ दिसतच होतं असं नाही, ऐकूही येत होतं आणि त्या योद्ध्यांच्या मनातल्या भावनासुद्धा तो जाणत होता. कुठे बसून, हस्तिनापुरात बसून, किती दूरपर्यंत. आता टी व्ही वगैरे आहे ना, टी व्हीवर तरी लाईव्ह आपण पाहतो ना, दिसतं आणि ऐकू येतं, पण त्यांच्या मनात चाललेलं कळतंय का आपल्याला, नाही कळत. अजून तर काय तशी सोय नाही आहे, पण त्या संजयाला मात्र तशी कृपा व्यासांनी केलेली होती. आणि मग तो तिथं काय घडलंय तो वृत्तांत धृतराष्ट्राला सांगतो आहे. तरी पुत्र स्नेहे मोहितू, पुत्र प्रेमानं मोहित झालेला, मोहवैचित्ते म्हणजे वेडे होणं, पुत्राच्या प्रेमानं वेडा झालेला हा धृतराष्ट्र. मुह धातू आहे, मुह, वैचित्ते म्हणजे वेड होणं या अर्थात त्या मोह धातूचा प्रयोग होतो, त्याच्यापासून मोह शब्द निर्माण झालेला आहे. त्या धृतराष्ट्राला पुष्कळ रीतीनं मोठमोठ्या लोकांनी समजावून सांगितलं होतं. व्यासांनी सांगितलं, भीष्मांनी सांगितलं, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी त्याला समजावून सांगितलं. पांडवांचं जे राज्य आहे, तू जे बळकावलंय, हडपलंय, ते त्यांचं त्यांना देऊन टाक. पण पुत्रप्रेमामुळं तो ते राज्य द्यायला काही तयार नव्हता. दुर्योधनाच्या पूर्ण आहारी गेलेला तो होता. त्यामुळं दुर्योधनाच्या कुकृत्यांना तो सतत काय द्यायचा, संमती द्यायचा आणि जगाला असं दाखवायचं की मी हतबल आहे. या मुलापुढं काय आहे, मी हतबल आहे, माझं काही चालत नाही. तो दुर्योधन म्हणायचा, हे माझं ऐकलं नाही तर मी काय करील, आत्महत्याच करीन म्हणायचं. आणि मग हा काय करायचा, अनुमती द्यायचा, लोकांना दाखवायचा, नाईलाजानं मी याला काय दिलेली आहे, अनुमती दिलेली आहे, माझं काय असं मनोगत नाही आहे, पण त्या मुलापुढं माझं काही चालत नाही असं जगाला दाखवायचं. पण खरी गोष्ट ही होती मगाशी बोलून गेल्याप्रमाणे की त्याच्याच मनात असायचं हे सगळं व्हावं. लक्षात आलं का? सगळ्यात उत्कृष्ट जगातला अभिनेता कोण असेल तर धृतराष्ट्र आहे. कसं, पांडव लाक्षागृहामध्ये जळाले ही बातमी, ही वार्ता ज्यावेळेस त्याला कळाली त्यावेळेस त्याला आनंद झाला होता की नव्हता? सगळं त्यानं तर घडवून आणलं होतं, प्रचंड आनंद झाला होता आतून, पण बाहेरून मात्र इतका आक्रोश त्यानं केला की स्वतःची मुलं मेल्यानंतर सुद्धा एवढा आक्रोश त्यानं केला नसता. सगळ्या जगाला वाटलं पांडवांवर याचं किती प्रेम होतं म्हणून. आतून आनंदित आहे की आपल्या मनाप्रमाणे सगळं घडलं, आपल्या वाटेतील काटे नष्ट झाले, आपल्या मुलाचा मार्ग निष्कंटक झाला. आतून प्रचंड आनंद आहे, पण बाहेरून दाखवतोय तो प्रचंड दुःख. पण पुन्हा ज्यावेळेस बातमी कळाली की ते लाक्षागृहातून
सही सलामत सुखरूप बाहेर पडलेले आहेत. आता मनामध्ये प्रचंड दुःख झालेलं होतं, पण जगाला मात्र त्याने नाचून आनंद व्यक्त केलेला दाखवला की बरं झालं, माझे जे पांडव आहेत ते त्या धोक्यातून काय आले, बाहेर आले, सुखरूप आहेत म्हणून. सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात मोठा हा कोण आहे? अभिनेता. मी म्हटलं ना, अभिनयपटू आहे तो. आपल्या मुलाच्या प्रेमानं तो काय झालेला आहे? वेडा झालेला आहे. जेवढे जेवढे लोक आपल्या पुत्रस्नेहानं काय झालेले आहेत, मोहित झालेले आहेत, ते सगळे कोण आहेत? धृतराष्ट्रच आहेत. पूर्वीचे एकच होता धृतराष्ट्र असं काही नाही आहे. ही प्रवृत्ती आहे. ते फक्त चित्रण आपल्यासमोर त्यांनी त्या व्यक्ती त्याच्या माध्यमातून ठेवलेलं आहे. एकच व्यक्ती धृतराष्ट्र नावाचा होऊन गेला, एकच दुर्योधन वगैरे होऊन गेला असं काही नाही. बरं, याचं नाव धृतराष्ट्र. धृतम राष्ट्र, राष्ट्र धरून ठेवलं, दाबून ठेवलंय. स्वनाम धन्य आहे, नावाला साजेसच कृत्य आहे त्याचं. बरं, त्याची मुलं कौरव, कुरुकुलोत्पन्न कौरव, त्यांची नावं देखील त्या दुर या उपसर्गानेच सुरू आहेत. दुःशासन, दुर्योधन उपसर्ग आहेत. प्रपरापसमानवावनिस निर्दुस दुर्विंग आंगनी अधिअपि अतिसु उत अभिप्रती परी उप येते प्रादय. हा व्याकरणामध्ये हे उपसर्ग आहेत. आणि ते शब्दाच्या पुढे आले की त्याचा अर्थ काय करतात? बदलूनच टाकतात. जन शब्द आहे, जन म्हणजे लोक. दूर शब्द जोडला तर दुर्जन, अर्थच विपरीत करून टाकला. बलाद अन्यत्र नीयते, त्या धातूचा अर्थ दुसरीकडेच घेऊन जातात, उलटा करतात, विरोधी करतात, विपरीत करतात. त्या सगळ्या मुलांची नावं दुस किंवा दूर या उपसर्गानं सुरू होणारी आहे. आणि सगळे त्या नावाला साजेशीच वागतात. जशी त्यांची नाव, मुलगी एक आहे तर तिचंही नाव दुःशिला. लक्षात आलं का? सुशिला नाहीच. लक्षात आलं का? सगळे कुकृत्यच करणार. आणि त्या पुत्राच्या प्रेमानं हा काय झालेला आहे? मोहित झालेला आहे, वेडा झालेला आहे. असा तो धृतराष्ट्र. तरी पुत्रस्नेहे मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू. पुत्रस्नेहानं वेडा मोहित झालेला धृतराष्ट्र विचारतो आहे संजयाला, संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. त्या कुरुक्षेत्रामध्ये काय घडलं तो वृत्तांत मला काय कर, कथन कर. पुढे पुढे संजय जे जे काही घडतंय ते सगळं सांगणार आहे की नाही? आता पुढं संजयच सांगतोय की नाही सगळं? तर मग भगवंताने अर्जुनाला असा असा उपदेश केला, हेही तो सांगणार आहे. भक्तांची लक्षणं सांगितली, हेही सांगणार आहे. स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलं, ज्ञानाची लक्षणं सांगितली, त्रिगुणातीताची लक्षणं सांगितली, महात्मा कोणाला म्हणायचं हेही सांगितलं. हे सगळं तिथं घडतंय ते सांग म्हटल्यानंतर ते सगळं सांगणार ना. धृतराष्ट्र काय म्हणतोय? हे न पुसव तू ते. हे काय तुला विचारलंय का मी? लक्षात आलं का? तिथं नेमकं काय घडलं, कोणाच्या पक्षातले किती योद्धे मेले, कोणाची सरशी झाली, कोण जिंकण्याच्या जवळ आहे, लक्षात आलं? कोणाला किती मतं पडली ते सांग मला. लक्षात आलं का? हे न पुसवतो ते. तैसे आम्हा तुम्हा झाले, हे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसवतो ते. संजय, हे काय तुला विचारलंय का मी? स्थितप्रज्ञ कुणाला म्हणायचं, भक्त कुणाला म्हणायचं, भक्ती कशी करावी, त्रिगुणातीताचं लक्षण काय, लक्षात आलं? हे काही तुला विचारलेलं नाही. सत्व रज तम हे काही मी विचारलेलं नाही. हे तुला जे विचारलं ते सांग. आता संजय जे घडतंय तो सांगतोय. त्याला वाटतंय कदाचित त्या देवाच्या वचनाने याचा काय होईल, मोह जाईल, बरं होईल म्हणून तू ते सगळं सांगतोय. पण हा म्हणतो हे न पुसो तू ते. लोक नाही का, तुम्ही मंदिरात गेले होते, तुम्ही यात्रेला गेले होते, काय घडलं ते तुम्ही सांगायला लागले. काय नाही, एक कीर्तनकार आले होते, अमुक अमुक अभंगावरती चांगल्या रीतीनं त्यांनी उत्कृष्ट व्याख्यान केलं. ते सांगू नकोस. तिथं भांडणं वगैरे झाली की काय ते सांग. लक्षात आलं का? अगदी तसंच काहीसं धृतराष्ट्र विचारतोय, हे न पुसवतो ते. युद्ध वृत्तांत ऐकण्याविषयी धृतराष्ट्र काय आहे, अत्यंत
उत्सुक आहे. तो काही गीता ऐकायला बसलेला नाही आहे तिथं. माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी तिथे जाऊन काय केलं, त्यांच्यात काय संवाद झाला का, युद्ध आरंभ झालं का, कोणाची पिछेहाट झाली, कोणाची सरशी झाली, हे मला तू सांग. तरी पुत्रस्नेह हे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. संजय म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे नी. जे धर्मालय म्हणजे जे कुरुक्षेत्र की ज्याला धर्मालय म्हटलं जातं. आलय म्हणजे स्थान. देवालय, देवळाला काय म्हणतो आपण संस्कृतमध्ये? देवालय, देवाचं राहण्याचं स्थान. औषधालय, औषध मिळण्याचं ठिकाण. रुग्णालय, जेथे रुग्ण राहतात त्यांना काय म्हणतात? रुग्णालय. आलय, अजून बऱ्याच ठिकाणी बोर्ड असतात ना संस्कृत भाषेतून तयार झालेले शब्द. केशकर्तनालय असतं की नाही, केस कापण्याची जागा. आलय म्हणजे स्थान. जे धर्मालय म्हणजे ज्याला धर्माचं स्थान, धर्माचं माहेर घर म्हटलं जातं, असं जे कुरुक्षेत्र आहे, जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे, त्या कुरुक्षेत्रावर ज्याला धर्माचं माहेरघर म्हटलं जातं, अशा त्या कुरुक्षेत्रावर तेथ पांडव आणि माझे, त्या ठिकाणी पांडूचे, पांडव, पांडूचे मुलं पांडव आणि माझे हे कौरव हे गेलेले आहेत. गेले असती व्याजे झुंजाचे नी. त्या ठिकाणी युद्धाच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्याला हे ठाऊक आहे की जे कुरुक्षेत्र आहे, युद्धभूमी आहे, तिला काय म्हणतात? धर्म. हे शब्द कोणाचे आहेत? ज्ञानोबा अनुवाद करतात. बोलतोय कोण? धृतराष्ट्र. तो संजयाला म्हणतोय जे धर्मालय म्हणजे संजया, ज्याला धर्मालय म्हटलं जातं, त्या ठिकाणी माझ्या आणि पांडूचे पुत्र गेलेले आहेत. पांडव आणि माझे गेले असती व्याजे, व्याजे म्हणजे निमित्ताने, झुंजाचे ने, युद्धाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. म्हणजे पहा, जी दुर्जन लोक असतात त्यांना धर्मासंबंधी काही माहिती नसते असं नाही. सगळं माहिती असतं, कळत असतं, पण कळतं पण वळत नाही, या प्रकारातले ते असतात. त्यांना ज्ञान नसतं असं नाही. आपल्याला वाटेल त्यांना बिचाऱ्यांना धर्माचं ज्ञान नाही म्हणून ते धर्माचं आचरण करत नाहीत, अधर्माने वागतात, असं काही नाही. धर्म काय अधर्म काय हे त्यांना चांगलं कळत असतं, पण तरी देखील ते अधर्मानेच वागत असतात. विषय आता दुर्योधनाचा आहेच आहे. त्याचं वचन आहे महाभारतामध्ये, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. तो म्हणतो धर्म काय हे मला कळतं, पण त्या धर्माकडे माझी प्रवृत्ती होत नाही. अधर्म काय हेही मला कळतं, पण त्याच्यापासून माझी काही निवृत्ती होत नाही. जानामि धर्मम न च मे प्रवृत्तिः, जानाम्य धर्मम न च मे निवृत्तिः, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. मी हे जे वाईट करतो आहे ना त्याला मी जबाबदार आहे असं नाही म्हणत तो म्हणतो मी धर्म जाणतो. धर्म काय हे मला ठाऊक आहे. धर्म कशाला म्हणतात हे मी जाणतो, पण नच मे प्रवृत्ती, पण तिकडं माझी प्रवृत्ती होत नाही, माझ्याकडून धर्म घडत नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्तीः, पाप काय, दुराचरण काय, अधर्म काय हे मी जाणतो, पण त्याच्यापासून माझी निवृत्ती होत नाही. अहो म्हटले मग त्याला तुम्ही दोषी आहात. तो म्हणतो नाही नाही नाही, केनापि देवेन हृदि स्थितेन, कोणीतरी एक देव माझ्या हृदयात स्थित आहे आणि तो जसा मला नियुक्त करतो तसं मी करतो. लक्षात आलं? कोणावर लोटतोय तो? देवावर. माझ्याकडून वाईट घडतंय ते देखील देवाने मला तशी बुद्धी दिली म्हणून. लक्षात आलं का? एकाकडून काय झाला, खून झाला, हत्या झाली, त्याला पकडून नेलं, न्यायालयात उभं केलं. त्याने न्यायाधीशाला सांगितलं यात माझी काही चूक नाही.
कसं काय? सगळ्या लोकांनी पाहिलंय, प्रत्यक्षदर्शी आहेत लोक. तू त्याची हत्या केल्याचं प्रत्यक्षदर्शी आय विटनेस आहेत म्हणले. तो म्हटला ठीक आहे, असे नका, पण यात माझा काय दोष? हाताची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे, त्याने मला जशी प्रवृत्ती केली तसं माझ्याकडून घडलं म्हणे. चाकू हातात घेतला, त्याच्या पोटात घातला, मेला असेल तो, त्यात माझा काय दोष? ते न्यायाधीश त्याच्या बापाचं बारसं जेवलेले होते. ते म्हटले बरोबर आहे, तुझा यामध्ये काही दोष नाही. हाताची देवता इंद्र आहे, त्याने जशी प्रेरणा दिली तसं तुझ्याकडून घडलं, काही हरकत नाही. माझ्याही हाताची देवता इंद्र आहे, पेन हातात घेतला आणि याला फाशी द्या असं लिहिलं. लक्षात आलं का? याच्यातही माझा काही दोष नाही. लक्षात आलं? मला काय म्हणायचं, जे अधर्माने वागतात त्या लोकांना धर्म काय अधर्म काय हे ठाऊक नसतं असं नाही, सगळं कळत असतं. कायदे मोडणारे लोक, त्यांना कायद्याचं ज्ञान नसतं असं नाही, सगळं जाणत असूनही स्वार्थापोटी मदांधतेनं ते काय करत असतात? नियमांचं उल्लंघन करत असतात. तो धृतराष्ट्र सगळं जाणतोय. ती जी भूमी आहे युद्धभूमी, ज्या ठिकाणी पांडूचे पुत्र पांडव आणि माझे पुत्र युद्धाकरता गेलेले आहेत असं जो म्हणतो, त्या भूमीला धर्मालय म्हणतात हे त्याला ज्ञान आहे. तो म्हणतो जे धर्मालय म्हणजे ज्याला धर्मक्षेत्र पुण्यभूमी म्हटल्या जाते, तिथं माझे आणि पांडूचे पुत्र गेलेले आहेत. त्यांनी काय केलं म्हणतो, जे धर्मालय म्हणजे ते पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेणी, तरी तीही येतुला अवसरी, काय किजत असे येर येरी, ते झडकरी कथन करी मज प्रती. तो म्हणतो तरी तीही येतुला अवसरी. गेलेले आहेत ना, मग तर त्यांनी एकमेकांनी एवढ्या वेळपर्यंत काय केलं? येर येरी, एकमेकांनी काय किजत असे काय केलं आहे, हे सगळं तू काय कर मला, ते झडकरी कथन करी मजप्रती, ते मजप्रती झडकरी कथन करी, ते तू मला लवकर सांग, लवकरात लवकर सांग. त्याला घाई झालेली आहे ऐकण्याची. काय ऐकण्याची? आपल्या मुलांचा विजय झालाय की नाही हे ऐकण्याची त्याला काय झालेली आहे? घाई झालेली आहे. कारण जे कौरवांचं जे सैन्य आहे ते किती आहे? 11 अवक्षेहिणी आणि 7 अवक्षेहिणी पांडवांचं आहे. बरं, खूप मोठमोठे लोक कोणाच्या पक्षात आहेत? त्या कौरवांच्या पक्षात आहेत. त्या भगवंताकडे गेले होते नारायणी सेना मागायला, त्यावेळेस ती नारायणी सेना सुद्धा कोणाच्या पक्षात आली? दुर्योधनाच्या कौरवांच्याच पक्षात आलेले आहेत. इकडून कोण आलं? फक्त भगवंत. तेही म्हटले मी काही युद्ध करणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. त्या दुर्योधनाला वाटलं याला नेऊन काय करायचं, तर काय गप्पा गोष्टी करायच्यात का? त्याने ती सेना मागून घेतली. अनेक भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मोठमोठे योद्धे लोक सगळे कोणाच्या पक्षात आहेत? दुर्योधनाच्या पक्षात आहेत, कौरवांच्या पक्षात आहेत. या धृतराष्ट्राला असं वाटतंय की त्या धर्मक्षेत्रात, त्या कुरुक्षेत्रात गेलेले माझे आणि पांडूचे पुत्र यांनी एकमेकात काय केलं हे मला लवकर कळालं पाहिजे. त्याला विजयाची वार्ता ऐकण्याची काय आहे? घाई आहे. आणि आता या मोठमोठ्या टीकाकारांनी या गीतेवरती केवळ संस्कृत भाषेमध्ये जवळजवळ प्रसिद्ध अशा 10-12 टीका आहेत. प्रसिद्ध अशा बरं का, अनेक अजून कितीतरी असतील. त्या प्रत्येकाने असा वेगवेगळा काय केलेला आहे? विचार केला. त्या धृतराष्ट्र शब्दाचे अनेक अर्थ सांगितले, संजय शब्दाचे देखील अनेक अर्थ सांगितले, त्या धर्मक्षेत्र शब्दाचे देखील व्युत्पत्त्यार्थ, धात्वर्थ वेगवेगळ्या रीतीनं वर्णन केलेले आहेत. आपल्याला जे पाहायचं आहे ते थोडीशी गरिबी हटाव योजना राबवून पाहायचं आहे. लक्षात आलं? कधी विद्यार्थी वगैरे असते तर मग तो पाठ थोडासा वेगळ्या रीतीनं घेतल्या गेला असता असो, कधीतरी तो पाठ देखील होईल. पण आता इथं आपण लोक आहोत आणि याच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत जात आहे, त्यांच्या देखील बुद्ध्यारूढ हा विषय व्हावा, अधिक डोईजड होऊ नये ही गोष्ट लक्षात घेऊन थोडं थोडं काय करायचं हे सांगायचं. दुसरं आवर्तन ज्या वेळेस होईल, तिसरं आवर्तन ज्या वेळेस होईल, त्यावेळेस सगळ्या गोष्टी सांगणं काय होईल? शक्य होईल. आणि ते काय राहील? उचित राहील, योग्य राहील. तरी तीही येतुला अवसरी, काय किजत असे एरी एरी, ते झडकरी कथन करी मज प्रती
तो उतावीळ झालेला आहे विजयाची वार्ता ऐकण्याकरिता. मनामध्ये सुप्त भीती देखील आहे की आपण जे आहोत हे अन्याय करणारे आहोत, अधर्माच्या पक्षात आहोत आणि अधर्माच्या पक्षातील लोकांकडे कितीही बळ असलं, संख्येनं अधिक असलं तरी देखील मनामध्ये एक सुप्त अनामिक भीती दडलेली असते. जी पुण्यवान लोक असतात त्यांच्याच मनातील भय गेलेलं असतं. मानसशास्त्र आहे पहा, जे सगळ्यांना भीती दाखवतात ना ते मनातून स्वतः घाबरलेले असतात. जे गुंड लोक वगैरे आपण ज्यांना म्हणतो ना, सगळ्याला दमदाटी करतात, मी कुणालाच भीत नाही असं वगैरे म्हणत असतात, ते आतून घाबरलेले असतात. आतून धैर्य फक्त पुण्यवान लोकातच असतं. जे न्याय्य मार्गाने जात असतात, धर्माच्या मार्गाने चालत असतात, त्यांच्यातच अभय हा गुण असतो. दैवी गुण आहे की नाही तो, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. पहिलाच गुण आहे अभय, भयरहितता. ही पुण्यवान लोकांमध्ये असणारी गोष्ट आहे, हा दैवी गुण आहे. आणि मग हा आसुरी पक्षात असलेला धृतराष्ट्र, त्याच्यात हा अभय नावाचा गुण कसा असेल? भीती आहे ना, कोणती होय ना, भीती आहेच आहे. जरी संख्येनं बळ आपलं अधिक असलं तरी देखील आपण अन्याय मार्गाने हे सगळं मिळवलेलं आहे. आपण अधर्म केलेला आहे, पाप केलेलं आहे, दुराचरण केलेलं आहे. त्यामुळं मनामध्ये काय आहे? भीती आहे. ही एक गोष्ट. आणि मग अशी बोललो त्याप्रमाणे त्या धर्मभूमीचा परिणाम जर आपल्या या दुष्ट दुर्जन असलेल्या पुत्रांवरती झाला आणि ते जर सज्जन झालेच तर त्या पांडवांना त्यांचं राज्य त्यांनी देऊनच टाकलं तर ही भीती आहे. म्हणून तो काय म्हणतो? लवकर सांग, लवकर सांग. ते झडकरी कथन करी मज प्रती तरी तीही तुला अवसरी काय किजत असे येरी. इतक्या वेळ झाला ते गेलेले आहेत. इतका वेळ त्यांनी एकमेकांमध्ये परस्परांमध्ये काय नेमकं केलं? युद्ध केलं की काही चर्चा केली की काही वाटाघाटी झाली? हे काय कर, तू मला लवकर सांग. ते झडकरी कथन करी मज प्रती. आता ते सांगण्यात येईल संजयाकडून, पण ते उद्या सांगण्यात येईल. आता पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वरम जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.